नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। पुन्हा एकदा क्रूर हत्येचा आरोपी वाल्मिक कराडला बीड जेलमध्ये बादशाही थाट पुरवले जात असल्याचा आरोप होतोय। याबद्दल सुप्रिया सुळे यांनी कराडची नागपूर जेलमध्ये रवानगी करावी असं पत्रच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलंय। पाहूया। या संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येनं संपूर्ण देश हादरला होता। त्याच हत्येमधला मास्टरमाइंड आरोपी वाल्मिक कराडला अजूनही तुरुंगामध्ये VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप केला जातोय। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी या संदर्भात लिहिलेलं पत्र सुप्रिया सुळेंनी ट्विट केलं, ज्यामध्ये कराडला मिळत असलेल्या सुविधांबद्दल धक्कादायक माहिती आहे। पत्रानुसार कराडला तुरुंगामध्ये सुद्धा मोबाईलची सुविधा मिळते। वकिलांच्या सिम कार्डद्वारे तो तुरुंगाबाहेरील हव्या त्या व्यक्तीशी हवा तेव्हा फोन करून बोलतो। फक्त तुरुंगातच नाही तर थेट जेल अधीक्षकांच्या केबिनमध्ये बसून त्याला तुरुंगाबाहेर लोकांशी व्हिडिओ कॉल करण्याचीही सुविधा दिली जाते। कराड ज्या क्रमांक 9च्या बराकीमध्ये बंद आहे ती बराक सोडून इतर सर्वत्र CCTV लावले आहेत। तुरुंगामध्ये बसूनच तो फोनद्वारे लोकांना धमकावणं, दहशत पसरवणं हे त्याचे उद्योग सुरूच आहेत। संतोषांना प्रकरणातले सोडून जे दुसरे आरोपी ते बाहेर येत आहेत, त्यांच्याद्वारे काही माहिती किंवा आम्ही जी आपल्याला माहिती पाहिजे त्याची स्पष्ट सगळ्या त्याच्यामध्ये मागण्या केलेल्या आहेत। याची उच्चस्तरीय चौकशी होऊन जे काही चाललेला प्रकार आहे तो सगळा सुस्पष्ट व्हावा या संदर्भातील हे पत्र आहे। जे कैदी आहेत त्या प्रत्येक कैद्याचं सिम कार्ड वापरण्यात येत आहे। एक दीड तास व्हिडिओ कॉलद्वारे बोलण्यात येत आहे आणि जे काही बाहेर सगळे यंत्रणा चालवायची आहे ते चालवण्याचा प्रयत्न हा प्रॅक्टिकली आमच्याकडे त्या गोष्टीचे सगळे पुरावे आम्ही ते सगळा संच बनवलेला आहे आणि मी याआधी पण ज्या काही गोष्टी केल्यात त्या सगळ्या पुराव्यानिशीच दिलेल्या आहेत। मला जेवढी माहिती आहे तेवढी मी माहिती आदरणीय अमित भाई शाह यांना पण काल दिलेली आहे। त्या अनुषंगाने मी CM साहेबांना पण पत्र दिलेलं आहे। जेलचे जे आयुक्त आहेत पुण्याला त्यांच्याकडे पण मी म्हणजे तक्रार केलेली आहे। त्याच्या अनुषंगाने त्याची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीसुद्धा करणारा अधिकारी चांगली देऊन किंवा बीड SPने जरी चौकशी केली तरी आमचं काही म्हणणं नाही, पण त्यांनी चौकशी केली पाहिजे आणि त्या चौकशीमध्ये त्या जेलरची चौकशी जेल आणि पूर्ण बीड जेलची चौकशी झालीच पाहिजे ही बीडचा लोकप्रतिनिधी म्हणून माझीसुद्धा मागणी आहे आणि आदरणीय ताईंनीसुद्धा तीच मागणी केलेली असावी की त्याची चौकशी झाली पाहिजे। काही दिवसांपूर्वी कराडला मिळणाऱ्या या VIP ट्रीटमेंट विरोधात बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती। विशेष म्हणजे याआधी सुद्धा कराडला तुरुंगात बादशाही थाट पुरवले जात असल्याचा आरोप झाला होता। याआधी वाल्मिक कराडच्या कोठडीमध्ये होता तिथे CCTV बंद होते। ही सर्व माहिती अधिकार अर्जामधून बाहेर आली होती। जेव्हा या संदर्भात बॅकअप फुटेजची विचारणा झाली तेव्हा तर स्टोरेज केबलची वायर जळाली असं धक्कादायक उत्तर जेल प्रशासनाकडनं देण्यात आलं। नेमक्या कराडच्या बराकीमधल्या CCTVची स्टोरेज केबल कशी काय जळते? हे सगळे योगायोग बीडच्या जेलमध्ये कराड सोबतच कसे काय घडतात याबद्दल कुणीही समोर येऊन बोलत नाही। त्याआधी देखील कराडला दवाखान्यात नेल्यानंतर त्याच्यासाठी 11 बेड रिकामे करून त्याची बडदास्त ठेवले गेल्याचा आरोप आहे। कराडच्या बराकीमधले CCTV बंद निघाल्याचं समोर आलं। कराडला तुरुंगामध्ये राजेशाही थाट असा आरोपही झाला। कराडच्या मालिशसाठी त्याचे साथीदार छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये तुरुंगात येत जात होते असाही आरोप केला गेला। संतोष देशमुखांचा हाल करून खून करण्यात आला। हत्येच्या आधी कराड टोळीनं त्यांच्या चेहऱ्यावर लघवी देखील केली। हैवानही शर्मेनं मरेल इतक्या क्रूरपणे त्यांना मारलं गेलं। त्याच हत्येच्या आरोपात मास्टरमाइंड कराडला तुरुंगामध्ये VIP ट्रीटमेंट कुणाच्या आदेशाने दिली जाते? बीडच्या जेल प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव आहे? यावरून आता बीडमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।